नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा गणित भाग 2 या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, यासारख्या नवनवीन प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील आणि आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 9वी द्वितीय घटक चाचणी गणित भाग 2. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. अचूक पर्याय चौकटीत लिहायचा आहे. 5 गुणांसाठी 5 रिकाम्या जागा दिल्या आहेत. बघा, पहिली, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 वर्गमुळात 2 सेमी आहे, तर त्याची परिमिती किती? तर त्याचं उत्तर आहे सी, 48 सेमी. 2, एका समभुज चौकोनाचा सम्मुख कोणांची मापे 2x व 3x वजा 40 अंश असतील, तर x बरोबर d म्हणजेच 40. चौकोन PQRS हा समांतरभुज आहे. जर कोन Q बरोबर 50, कोन L बरोबर कोन P बरोबर किती? तर ते आहे 130 अंश B. चौथं, वर्तुळाची त्रिज्या व्यासाच्या दुप्पट असते. 5, -4 - 3 हा केंद्रबिंदू कोणत्या चरणात असतो? तर त्याचं उत्तर आहे सी, 3ऱ्या चरणात. या पद्धतीने उत्तर लिहा. पहिल्याचं सी 48, नंतर डी 40, नंतर बी 130. जोड्या लावा. अ गट आणि ब गट निर्देशक आणि चरण अक्ष दिलेले आहेत. बघा, पहिल्याचं ड, नंतर ई, नंतर अ, नंतर ब, नंतर क. या पद्धतीने जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर दुसरा, 2 कृती पूर्ण करा. एका काटकोन चौकोनाच्या लगतच्या बाजू अनुक्रमे 7 सेमी व 24 सेमी आहेत, तर त्या चौकोनाच्या कर्णाची लांबी काढा. बघा, या ठिकाणी उदाहरण सोडून दाखवलेले ते या पद्धतीने येईल. आपण ते व्यवस्थितरित्या सोडवा. चार गुणांसाठी आपल्याला हे 2 आकृत्या 2 उदाहरणं कंप्लीट करायची आहेत. पुढचं, प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. त्रिकोण XYZ असा काढा की XY बरोबर 6.7 सेमी, YZ बरोबर 5.8 सेमी आणि XZ बरोबर 6.9 सेमी. या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढा. दुसरं, कोणतेही 2 सोडवायचे आहेत, म्हणून त्याच्या पुढची उदाहरणं मी या ठिकाणी सोडून दाखवलेली आहेत. चौकोन IJKL मध्ये बाजू IJ बाजू KL असून कोन I बरोबर 108 अंश, कोन K बरोबर 53 अंश, तर कोन J आणि कोन L ची मापे काढा. बघा, कोन J बरोबर 120 अंश आणि कोन L बरोबर सुद्धा 120 येतं. या पद्धतीने उत्तर सोडवायचं आहे. पुढचं उदाहरण, आकृतीमध्ये त्रिकोण ABCच्या बाजू AB, बाजू BC व बाजू ACच्या अनुक्रमे बिंदू XYZ हे मध्यबिंदू आहेत. AB 5 सेमी, AC 9 सेमी व BC 11 सेमी, तर XZ, YZ आणि XZ ची लांबी काढा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आहे.
यानंतर सेमीच्या मुलांसाठी हे क्वेश्चन पेपर आपल्याला हवी असेल, इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.